आणि स्वतःला रेकी घ्यायला चालू करा. तुमचे अडथळे कमी झाले ना की ऑटोमॅटिकली रिलेशन्स इम्प्रूव्ह व्हायला लागते. जेवणाला रेकी देऊ शकता तुम्ही, तुमच्या घराला रेकी देऊ शकता, वाहनांना रेकी देऊ शकता, हो औषधांना देऊ शकता. इव्हन तुम्ही जे औषधं खाताय ना त्यांना पण तुम्ही रेकी द्यायला लागलात तर त्याचे साईड इफेक्ट कमी व्हायला हेल्प होते. औषधं खाणे कमी यायला लागतं. डॉक्टर तुम्हाला स्वतःच सजेस्ट करतील की ह्या गोळ्या बंद करा, या गोळ्या बंद करा वगैरे वगैरे. रेकी द्या आणि त्याचे इफेक्ट बघा की इतके सुंदर येतात. कारण विथ देअर प्रॉपर्टीज दे वर्क विथ एनर्जी ऑल्सो. आणि हे होतं म्हणजे मी सुद्धा पुष्पौषधी देते. मी सगळ्यांना रेकी देऊनच पुष्पौषधी देते. पुष्पौषधी चार्ज करते आणि देते. आणि कदाचित त्यामुळे त्याचे रिझल्ट खूप चांगले येतात. रेकीवर माझा विश्वास आहे किंवा रेकीवर विश्वास नाहीये, ही गोष्ट काम करते का? तर नाही. तुमचा विश्वास असला किंवा नसला, जर तुम्ही रेकी घेण्याच्या इच्छेने किंवा देण्याच्या इच्छेने हात ठेवताय, तो फ्लो चालू होतो. फक्त ज्याला बिलकुल इच्छा नाहीये रेकी घ्यायची किंवा मला असं काही नको आहे असं कोणी जर म्हणणार असेल, त्या व्यक्तीला बिलकुल द्यायला जायचं नाही. आपण सुद्धा त्या एनर्जीचा रिस्पेक्ट करायचा आहे. ज्याला वाटतं बरं बाबाचं त्यालाच द्यायची, नाही वाटत सोडून द्यायचं. म्हणजे देणं रेकी जेवढं इम्पॉर्टंट आहे तितकं सोडून देणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे. ते ज्या माणसाला काहीच माहिती नाहीये की रेकीने काय होतं, ती व्यक्ती रेकी दिल्यानंतर झोपेल का? उगीचच झोप लागते, उगीचच गाढ झोप लागते. हे होतं. औषधं घेत असताना रेकी सुरू ठेवता येते का? तर येते. कुठल्याही औषधांना ती क्रॉस करणार नाही. उलट जर तुम्ही औषधांना रेकी देताय आणि औषधं खाताय तर औषधांचे तुमच्यावर होणारे परिणाम चांगले जास्त होतील. ह्याला रेकीच हेल्प करणार आहे. त्यामुळं रेकी घेतली आहेत मग औषधोपचार बंद वगैरे असं काही करायचं नाहीये. जेव्हा तुमच्यात बदल व्हायला लागतील, डॉक्टर स्वतःच तुमच्या गोळ्या बंद करतील. माझ्या मनाची अवस्था झालेली आहे. आता पण तुम्हाला जर काही तब्येत बिघडली, सर्दी वगैरे होईलच, तुम्हाला 100% होईल. सुरुवात झालेली पण आहे. तर औषधं घेऊ नका. कारण ज्या गोष्टीची शरीराला गरज नाहीये ना त्या बाहेर पडून जायला लागतील. आणि जेव्हा ते पूर्ण पडून जाईल ना खूप हलकं वाटेल. माझ्याकडे परवा एक केस आलेली आहे, ज्यांना सर्दी झाली होती आणि मी सांगितलं की औषध घेऊ नका, हे डिटॉक्सिफिकेशन व्हायला लागले तर होऊ दे. 5-6 दिवस त्यांना कफ बाहेर पडत होता आणि त्याच्यानंतर त्यांना जे रिलीफ मिळालंय ना, पूर्ण शरीर हलकं झालंय. त्या म्हणाल्या खूप फ्रेश वाटतंय. आणि आता पहिल्यांदा असं झालंय की काही औषध न घेता सर्दी गेलेली. औषधं घेऊन बरेचदा सर्दी आपण दाबूनच ठेवतो. तर सर्दी होतीये तर तिला काहीतरी जादा झाले ना बॉडीमध्ये, तर ते बाहेर काढण्यासाठी झालेली आहे. तर तिला होऊ द्यावं, ते बाहेर पडू द्यावं. तो एक्स्ट्राचा कफ निघून गेला की शरीर स्वतःला ऑटोमॅटिकली दुरुस्त करतं. आणि गरज असते ती विश्रांतीची. विश्रांती घेताय, खाणं थोडंसं कमी करताय, तर ते ऑटोमॅटिकली होऊन जातं. व्यवसायामध्ये काय उपयोग होईल? हा, व्यवसायामध्ये रेकीचा उपयोग होतो. त्याचं कारण असं की तुमची एनर्जीच क्लिअर व्हायला लागली तर तुमच्याकडे येणारा पैशाचा फ्लो वाढणार आहे, तुमचे रिलेशन्स इम्प्रूव्ह होणार आहेत, तुमचे स्किल इम्प्रूव्ह होणार आहेत. आणि हे सगळं जर इम्प्रूव्ह व्हायला लागलं तर व्यवसाय तर ऑटोमॅटिकलीच इम्प्रूव्ह होतो. तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स आला, तुमचं बोलणं अजून प्रेमळ आणि छान व्हायला लागलं, तुम्ही जे सांगताय ते तुमच्या क्लायंट पर्यंत किंवा कस्टमर पर्यंत पोहोचायला लागलं तर वाढेलच ना एनर्जी. व्यवसायातली प्रगती मग ऑटोमॅटिकली. आणि इथं रेकीचं पुन्हा असं आहे की जातीचं धर्माचं कसलंही बंधन नाही, कुठलीही शिवाशिव पळावी लागत नाही. म्हणजे नॉनव्हेज खाऊ नका किंवा बाकीचे कुठलेही त्याला रिस्ट्रिक्शन्स नाही आहेत. जागेचं वेळ काळाचं काही बंधन नाही. तुम्ही कधीही कुठेही कशीही रेकी घेऊ शकता. हे इतकी सोपी आहे. कधी पण आता तुम्ही बसलाय ना
तुम्हाला वाटते की गुडघे दुखतायत, हात ठेवून बसा. जरी तुम्ही बोलत बसला ना तरी सुद्धा ती रेकी काम करेल. म्हणजे तुमच्या बोलण्याचा त्या एनर्जीच्या फ्लोशी काही देणं घेणं नाही. स्वतःसाठी घेताना स्वतःला थँक्यू म्हणायचं, रेकील थँक्यू म्हणायचं. आणि शेवटी आपली बॉडी आणि आपला सोल वेगळाच आहे ना. मी स्वतःला थँक्यू म्हणताना दोनदा म्हणते. त्याचं कारण असं, एकदा मी स्वतःच्या आत्म्याला थँक्यू म्हणते आणि एकदा मी स्वतःच्या शरीराला थँक्यू म्हणते. कारण माझा आत्मा या शरीरामध्ये राहायला लागलेला आहे. ज्या दिवशी तो बाहेर पडेल त्यावेळेला हे शरीर आणि आत्मा वेगळं वेगळं झालंय हे कळेल. मगाशी आपण जे प्राणांची गोष्ट बोलत होतो, प्राण गेला म्हणजे ती आत्म्याची ऊर्जा आहे तीच बॉडीपासून वेगळी झाली. फक्त थँक्यू म्हणून तुम्ही हात ठेवलेत, चालूच होतं ते. आता हे पॉइंट्स जे आहेत ना ते सगळे आपण म्हणजे त्या दृष्टीने कव्हर करायचे. हा, जर तुम्हाला कळत नाहीये की आता कुठं रेकी घेऊ तर तुम्ही 1 बाय 1 सगळ्या पॉइंट रेकी घेत चला, सगळी बॉडी कव्हर होते. जर तुम्हाला लक्षात येते की अरेच खांदे खूप दुखायला लागले, खांद्याला घ्याल ना 4 पॉइंट. नाही तुम्ही पायात रेकी दिली तर ती डोक्यात जाणार का? जाणार. कारण शेवटी ती ऊर्जा आहे. ॲक्युप्रेशर सायन्स मध्ये डोकेदुखीचे बरेचसे पॉइंट पायामध्ये आहेत. पायातला पॉइंट दाबल्यानंतर डोकं बरं होतं हे कसं शक्य आहे? कारण जेव्हा पायातला पॉइंट दाबला जातो त्या मार्गात जी एनर्जी अडकली आहे ना ती रिलीज होते, ती इथं जाऊन हेल्प करते तिथला प्रॉब्लेम कमी करायला. तसंच तुम्ही पायाकडे दिली रेकी, ती बायो इलेक्ट्रिक एनर्जी आहे, मूव्ह होणारच की वरती. बोटाला शॉक लागला तर डोक्याला कळायला किती वेळ लागतो? म्हणजे इव्हन तुम्ही स्टॅटिक चार्ज बघितला असेल, ते खुर्चीत बसून प्रयोग करतात बघा, तिथं करंट बसतोय. काय कारण आहे करंट बसायचं? तिथं ती एनर्जी क्रिएट व्हायला लागली आहे ना. रेकी घ्या सगळ्यांनी परत एकदा पाहिजे तर, तुम्ही स्वतः द्या आणि आता बघा की दुसऱ्याला देताना काय फील येतो आणि स्वतः घेताना काय येतो. कारण मगाशी आपण जे फिलिंग घेतले ते फिलिंग आणि आत्ता येणारे हे दोन्ही वेगळे वेगळे असणार आहेत. जनरली प्रत्येक सेमिनारमध्ये स्वतःला पहिल्यांदा 24 पॉइंट रेकी घेणं, मग पार्टनर रेकी असते जिथं मी तिला देणार ती मला देणार. सेमिनारमध्ये मी हे की करत नाहीये सध्या. मी जेवढे सेशन्स होतात ना ते ग्रुप सेशन्सच घेते, कारण इथे भरपूर जण अवेलेबल आहेत. त्यानिमित्तानं त्या एनर्जीचं पटापटा फ्लशिंग होऊन माणसांना त्यातून बाहेर पडायला पण बरं पडतं.